इचलकरंजीतील महासत्ता चौक ते डॉक्टर आंबेडकर पुतळा या रिंग रोडवर काँक्रिटीकरणाचं काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती, पण गावभाग पोलीस ठाणे ते महासत्ता चौकापर्यंतच्या रस्त्याचं काम अपूर्ण आहे। चिखलमय रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते। डर्ट ट्रॅक सारख्या बनलेल्या या निसरडा रस्त्यावर वाहनं घसरून अनेक अपघात होत आहेत। इचलकरंजी महापालिकेने या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी अशी नागरिकांची मागणी आहे। इचलकरंजीला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेची मुख्य जलवाहिनी बदलण्यासाठी वर्षभरापूर्वी महासत्ता चौक ते डॉक्टर आंबेडकर पुतळा हा रिंग रोड खोदण्यात आला। त्यानंतर हा रस्ता काँक्रीटचा बनवण्याचा निर्णय झाला। 12 कोटीच्या या रस्त्याचं काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होईल अशी अपेक्षा होती। त्यासाठी जलवाहिनी आणि भुयारी गटर ही कामं पूर्ण करण्यासाठी सगळा रस्ता खोदण्यात आला। आता डॉक्टर आंबेडकर पुतळा ते गावभाग पोलीस ठाण्यापर्यंतच्या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालंय। दुसरीकडे हे काम परवडत नसल्यानं संबंधित ठेकेदारानं काही दिवस हे काम बंद ठेवलंय। तोपर्यंत पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे या मुख्य रस्त्याची सध्या भीषण अवस्था आहे। खोदकामामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागतेय। इचलकरंजी शहरातील अनेक रस्ते काही ना काही कामासाठी खोदले, पण त्याचं योग्य पॅचवर्क झालं नाही आणि हे रस्ते डबक्याने भरलेत। इचलकरंजी महापालिकेनं तातडीनं रस्त्याचं काम पूर्ण करणं आवश्यक आहे।